नमस्कार। आता धुलीवंदनाचा दिवस असतो आणि सर्वजण रंग खेळण्यासाठी सज्ज झालेले असतात। देविका मीरा विरोधात प्लॅन करते। ती 2 थंडाईच्या ग्लासमध्ये भांग टाकते थोडी थोडी आणि एक ग्लास ती सत्याला आणि एक ग्लास मीराला देणार असते। त्यांची चांगलीच फजिती करणार असते। सगळ्यांसमोर तिला त्यांचा अपमान करायचा असतो म्हणून ती असं करते आणि ते 2 ग्लास घेऊन ती एक सत्याला नेऊन देते। तर सत्या तो ग्लास घेत नाही। पंकजच तो ग्लास उचलतो आणि परत इकडे देविकाला आणून देतो आणि म्हणतो, हे घे बेबी, खास मी तुझ्यासाठी थंडाई आणली आहे। आणि देविका तो ग्लास गटागटा पिटते। तिला माहीत नसतं की हा तिने सत्यासाठी तयार केलेला ग्लास असतो ज्यात तिने भांग टाकलेली असते। तर इकडे आता देविकाने मीराला ती थंडाई आणून दिलेली असते एक ग्लास, की हे घे, खास तुझ्यासाठी मी थंडाई केली आहे, थंडाई पी। निरूपा ते बघते। आता मीरा तो ग्लास उचलते आणि प्यायला जाणार तेवढ्यात तिथे निरूपा येते आणि तो हा ग्लास तिच्या हातातून खेचून घेते आणि म्हणते, माझ्या सुनेने तयार केला आहे ना, मग तो मीच पिणार। तू काय महाराणी लागून गेलीस काय? तुला तिने थंडाई आणून द्यायची? ती काय तुझी नोकर आहे का? चल उठ, मीच तो ग्लास पिणार, माझ्या सुनेने माझ्यासाठी तयार केली आहे खास। आणि निरूपा तो ग्लास गटागटा पिऊन टाकते। आता इकडे देविका आणि इकडे निरूपा दोघी थंडाई पिऊन टाकतात आणि त्यांच्यामध्ये भांग टाकलेली असते। आता हळूहळू दोघींनाही भांगेची नशा चढू लागते। इकडे निरूपा ही इतका डान्स करायला लागते, विचित्र उड्यास मारत असते। ते बघून सत्या, मीरा, पंकज, सुधाकर गायकवाड आणि आजी हादरतात। तर इकडे देविकाचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं। देविका सुद्धा बडबड करत असते। आता देविका सगळ्यांसमोर येते आणि सगळ्यांसमोर भांगेच्या नशेत ती सगळं सत्य ओकते की मला एक मुलगा आहे, त्याचं नाव राजवीर आहे। आता ते ऐकल्याबरोबर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। निरूपाला काही समजत नसतं कारण तिला भांगेची नशा चढलेली असते। पंकज म्हणतो, काय तुझं लग्न झालं आहे आणि तुला एक मुलगा आहे, आणि कुठे आहे तो मुलगा? आता भांगेच्या नशेत देविका म्हणते, तो गावाला आहे। आता सत्या आणि मीराला देखील तो मुलगा माहीत असतो, राजवीर, म्हणजे तो आपल्या घरी आला होता। निरूपा ज्याला रस्त्यावरचा भिकारी मुलगा बोलली, तो तुझा मुलगा? तेव्हा देविका म्हणते, हो। मीरा म्हणते, अगं तुझ्या मुलाला कोण भिकारी बोलत होतं तरीसुद्धा तू काहीच बोलली नाहीस। कशी आई असशील गं? तुझ्यामधली आई कशी अशी झोपून राहू शकते? जागी कशी झाली नाही? स्वतःच्या मुलासाठी कशी तू उभी राहिली नाहीस? कशी बाई असशील तू? असं म्हणून मीरा देविकाच्या सणसणीत कानाखाली वाजवते। आता निरूपाला काही समजत नसतं कारण ती सुद्धा भांगेच्या नशेत असते। आता आजी, सुधाकर, सत्या आणि पंकजला मोठं देविकाचं सत्य कळालेलं असतं। सगळा भूतकाळ त्यांच्या समोर आलेला असतो। आता देविका सुद्धा भांगेच्या नशेत असते। पंकज सुद्धा येऊन देविकाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, म्हणजे तू मला फसवलंस, माझा विश्वासघात केलास। तो म्हणतो, मम्मा बघ बघ हिने काय केलं आहे। निरूपा म्हणते, काय केलं आहे? कोणी काय केलं आहे? असं भांगेच्या नशेत बडबडत असते। सर्वजण रागाने तिथून निघून जातात। आता देविका आणि निरूपा तिथेच एकट्याच भांगेच्या नशेत डान्स करत असतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।